फिलाडेल्फी कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाझा इजिप्त सीमेलगतच्या भागावर इस्रायली लष्कराने ताबा मिळवलाय. धोरणात्मक दृष्ट्या हे क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे. इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की त्यांना इथे हमासने शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी वापरलेले तब्बल 20 बोगदे सापडले. हुकुमशहा किम जोंग उन यांनी अलीकडेच युद्ध सराव करून अमेरिका आणि जपानकडे आपलं आक्रमक इरादे व्यक्त केले. दरम्यान उत्तर कोरियाने पुन्हा एकदा चिथानवडीखोर कृत्य केलंय. उत्तर कोरियाने पूर्व समुद्रकिनारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलंय. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण पसरलंय. अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करायचा नाही हे धोरण पाकिस्तानसाठी मुळीच नाही. आम्ही कधीही हल्ला करू शकतो. शत्रू राष्ट्रांच्या धमक्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील बेफिकीर नेत्यांनी अवास्तव विधाने करू नयेत. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे सल्लागार आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल खालिद अहमद किडवई यांनी हिंदुस्थानला धमकी दिली आहे. 16 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमधील धीरकोट पोलिसांच्या ताब्यात असल्याचं समोर आलंय. इस्लामाबाद उच्च न्यायालयात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसलाय. डोनाल्ड ट्रम्प हे हशी मनी प्रकरणामध्ये दोषी सिद्ध झालेले, परंतु या हशी मनी प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना काय शिक्षा होणार याची सुनावणी येत्या 11 जुलै रोजी होणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे अल्ताई येथील निवासस्थान जळून खाक झाल्याची बातमी समोर आली आहे. पुतीन यांच्या घरावर युक्रेनच्या लष्कराने हल्ला केलाय. या आगीचे आणखी काही कारण आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. चीनमध्ये युनान प्रांतातही डायनासॉरच्या पावलांच्या मोठ्या संख्येने खुणा दिसून आल्यात. युनान प्रांताच्या कोंगलोन शान शहरात या खुणा आढळून आल्यात. ज्या ठिकाणी या खुणा आढळल्या त्या साईटच्या जिओलॉजिकल एज मॅनेजमेंटने हे समजलंय की डायनासॉरच्या खुणा असलेला खडक सुमारे 12 कोटी वर्षांपूर्वीचा आहे. नेदरलँडमध्ये LM एअरलाईनच्या विमानाच्या इंजिनमध्ये अडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. हे विमान येथून डेन्मार्क उड्डाण करणार होते तेव्हा ही घटना घडली आहे. नेदरलँड पोलिसही या प्रकरणाची चौकशी करतात. 4 अयशस्वी प्रयत्नांनंतर आज श्रीहरिकोटा येथून झेपावलेल्या अग्निबाण रॉकेटने उपकक्षीय चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पडल्यामुळे अग्निकुल कॉस्मॉस या चेन्नई स्थित खासगी स्टार्टअप कंपनीच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला गेलाय. हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने विजय खंडुजा यांची कॅमेरूनमध्ये हिंदुस्थानी राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. खंडुजा सध्या झिम्बाब्वेमध्ये हिंदुस्थानी राजदूत म्हणून कार्यरत आहेत. 2017 पासून ते परराष्ट्र मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत होते. अत्याचार आणि लैंगिक छळ प्रकरणात हासन मतदारसंघाचा खासदार आणि माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री विशेष तपास पथकाने त्याला जर्मनीतील म्युनिकमधून बंगळूर विमानतळावर पोहोचताच अटक केली आहे. अटकेनंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे. टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले. बर्नार्ड अर्नॉल्ड आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार एलन मस्क यांची एकूण संपत्ती $209.7 अब्ज इतकी. T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 1 जून रोजी बांगलादेश विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र टीम इंडिया आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करेल. ICC T20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यास अवघे 2 दिवसच उरले. तोपर्यंत T20 वर्ल्ड कप मधील एक संघ वादाच्या भोवऱ्यात अडकला. ICCने युगांडा देशाच्या जर्सीवर बंदी घातली. त्यामुळे त्यांना आपली जर्सी त्वरित बदलावी लागणार आहे. युगांडा क्रिकेट बोर्डाकडे जर्सी बदलण्यास फार वेळ शिल्लक नव्हता. त्यामुळे आहे त्या जर्सीत त्यांना थोडा बदल करावा लागलाय. हवामान बदलाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भारत सरकारच्या नेतृत्वाखालील कोलिशन फॉर डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या संस्थेने लहान बेट राष्ट्रांच्या पायाभूत सुविधांना हवामान आणि आपत्तींना तोंड देण्याची क्षमता वाढवण्यासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली.